वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही बोर्ड प्रश्नपत्रिका जी आहे 1 ऑक्टोबर 2021 इथे दिनांक दिलेली आहे. 1 ऑक्टोबर 2021ची जेव्हा हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हाची ही पहिली प्रश्नपत्रिका आहे. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला. 8 पेजेस आहेत या प्रश्नपत्रिकेची आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इतिहास इयत्ता 12वी कला शाखेचा हा विषय आहे. आता पहा 2021 पासून तर आजपर्यंतच्या सर्व बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासह या चॅनलवर मी पोस्ट केलेल्या आहेत. तेवढ्या जरी तुम्ही पाहिल्या तरी तुम्हाला हा पेपर अतिशय सोपा जाईल. चला तर पाहूया आपण प्रश्नपत्रिका कशी आहे, उत्तरं कशी लिहायची ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. सूचना पहिली आहे, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं आहे. 2 उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत हे दर्शवलं आहे. तिसरी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे 1 ते 7 प्रश्न जे आहेत ते नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. आणि ही सूचना सर्वच विषयांना वापरायची. जो प्रमुख प्रश्न असतो तो नवीन पानावर लिहायचा. चौथी सूचना, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. जिथे तुम्हाला संकल्पना चित्र लिहायचं असतं, चौकटी काढायच्या, चौकोन काढायचे, ते पेनने काढायचे आहेत. या सूचना विचारात घेऊन तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून मी त्याचे 3 भाग केले. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये 4था 5वा प्रश्न सोडवला आहे. हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर उत्तरासहित तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. त्याच्यासाठी प्लेलिस्ट पाहून घ्या एकदा, इतिहास 12वी इतिहास या विषयाची, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरच्या व्हिडिओच्या लिंक आणि बाकीच्याही बोर्ड परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आहेत त्याच्या व्हिडिओच्या लिंक मी देण्याचा प्रयत्न करेन. आज आपण भाग 3मध्ये 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत. चला तर उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 6वा आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 3 दिलेले आहेत. 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 मुंबई बेटाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला गेला हे स्पष्ट करा. 2 भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली. आणि 3 हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या योगदानाविषयी माहिती लिहा. आपण आता इथे 3ही प्रश्न सोडवू. प्रश्नपत्रिकेत तुम्ही 3 सोडवायला दिले, 2 विचारले, तर तुम्ही उत्तरपत्रिकेत 2च लिहा. इथे मात्र 3 उत्तरं आपण पाहूया. प्रश्न पहिला आहे, मुंबई बेटाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपविला गेला हे सविस्तर स्पष्ट करायचं आहे. उत्तर पाहूया. मुद्दे लिहायचे. पूर्वेतिहास. 1 मुंबई, माहीम, शीव, माझगाव, वडाळा, परळ व वरळी अशा 7 बेटांचा समावेश मुंबईमध्ये होतो. 2 1661 पर्यंत मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. 3 पोर्तुगालच्या राजाने आपला जावई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला मुंबई बेट आंदण दिले. 4 1665 मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आली, परंतु तिच्या कारभारासाठी लागणारा खर्चही उत्पन्नातून निघत नव्हता. 5 म्हणून दुसऱ्या चार्ल्सने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. ब मुद्दा पाहूया. ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास. 1 मुंबई बेट भाड्याने घेतल्यावर कंपनीने इसवी सन 1669 सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्झिंडेन याला मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ नेमले. 2 मुंबईत टाकसाळ सुरू करून सोने, चांदी, जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात केली. 3 मुंबई बेटावर व्यापाऱ्यांना व कारागिरांना येऊन राहण्यास उत्तेजन दिले. 4 मुंबईच्या रक्षणासाठी 5-6 जहाजे व सुमारे 300 शस्त्रधारी सैनिक ठेवले. अशा रीतीने ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा विकास केला. दुसरा प्रश्न आहे,
भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठा सत्ता का संपुष्टात आली? उत्तर, भारतातील सर्वात प्रभावी असलेल्या मराठी सत्तेच्या अंताची कारणे. 1. नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला. 2. रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले. 3. नाना फडणवीसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गोटात घेतले. 4. मराठ्यांनी खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला. तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा अभ्यास करून त्या आधारे लॉर्ड वेलस्ली याने मराठ्यांचा पराभव केला. 5. हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे असे वॉरन हेस्टिंगच्या लक्षात आल्यावर त्याने त्याप्रमाणे योजना आखल्या. 6. मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणवीसांचा मृत्यू झाला. क्रमांक 7. दुसरा पेशवा बाजीराव मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही. 8. इंदोरचे होळकर व पेशवा यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर याने पुण्यावर आक्रमण केले. 9. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला. 10. शिंदे होळकर यांना हा तह अमान्य होऊन 1803 साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला. 11. 1817 साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. 1818 साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. प्रश्न क्रमांक 3. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या योगदानाविषयी माहिती लिहा. उत्तर, हैदराबाद हे संस्थान भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. या संस्थानाच्या निजामाने आपले संस्थान भारतात विलीन करण्यास नकार दिलेला होता. काही मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहू आपण. संस्थांची स्थापना. 1. हैदराबाद संस्थानात तेलुगू, कन्नड आणि मराठी भाषक प्रदेश होते. 2. निजामाने येथील प्रजेच्या नागरी आणि राजकीय हक्कांना मर्यादा घातलेल्या होत्या. 3. आपले हक्क मिळावेत यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रजेने संघटित होऊन संस्थांची स्थापना केली. 4. तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन झाल्या. ब. स्वामी रामानंद तीर्थांचे योगदान. 1. आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या साथीने स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती लढ्याचे समर्थपणे नेतृत्व केले. 2. त्यांनी स्थापन केलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसने संस्थानाच्या विलिनीकरणाच्या लढ्याला चालना दिली. क्रमांक 3. हैदराबाद स्टेट काँग्रेसने संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव संमत केला, परंतु निजामाने ठरावास विरोध केला. 4. स्वामी रामानंद तीर्थांनी लढा तीव्र केला, त्यामुळे त्यांना तुरुंगवासात पाठवण्यात आले. क. रझाकारांचा अत्याचार. 1. प्रजेचा कल भारताच्या बाजूने असला तरी निजामाचा कल पाकिस्तानच्या बाजूने होता. 2. प्रजेला अद्दल घडवण्यासाठी निजामाचा हस्तक कासिम रजवी याने निजामाच्या पाठिंब्याने रझाकार या संघटनेची स्थापना केली. 3. रझाकार संघटनेने लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर अत्याचार केले. 4. निजामाचे हटवादी धोरण, रझाकारांचा अत्याचार आणि संस्थानी प्रजेचा विलिनीकरणासाठी चाललेला तीव्र लढा यामुळे भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण येऊन हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. 5 प्रश्न दिलेत, त्यापैकी कोणतेही 3 सोडवायचेत आणि 15 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. आणि मुद्दे दिलेले आहेत त्या आधारे उत्तर लिहायचं. 1. वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक या मुद्द्यांच्या आधारे लिहायचं. 2. 1857च्या पूर्वीच्या लढ्यांची माहिती लिहा. मुद्दे आहेत भिल्लांचा उठाव, रामोशी समाजाचा उठाव, सावंतवाडीतील उठाव. प्रश्न 3 आहे, दुसऱ्या महायुद्धाविषयी सविस्तर माहिती लिहा. मुद्दे: दुसऱ्या महायुद्धाची कारणे, दुसऱ्या महायुद्धाची वाटचाल, जपानचा युद्धप्रवेश. 4 प्रश्न, शीतयुद्धाविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत शीतयुद्धाची व्याख्या, शीतयुद्धाची पार्श्वभूमी आणि शीतयुद्धाची वाटचाल. आणि 5वा प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती लिहा. मुद्दे आहेत
डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन धोरण, त्याला DPEP म्हणतात. शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान. 5पैकी 3 प्रश्न सोडवायचे, 15 गुण आहेत. आपण 5ही प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची पाहूया. प्रश्न पहिला, वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. उत्तर, 18व्या शतकात पुढील विविध कारणांमुळे वसाहतवाद उदयास आला. औद्योगिक क्रांती. 1. औद्योगिक क्रांतीने उत्पादन यंत्राच्या सहाय्याने होऊ लागल्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. 2. अंतर्गत बाजारपेठेत हे उत्पादन खपणे शक्य नसल्याने त्यांना ते अन्य देशात विकणे आवश्यक होते. 3. युरोपीय देशांना हक्काच्या बाजारपेठा मिळवण्याच्या गरजेतून वसाहतवादाला गती मिळाली. 2. मुद्दा आहे कच्च्या मालाची गरज. 1. बाजारपेठेतील स्पर्धेमुळे मालाच्या किमती कमी ठेवण्याची गरज होती. 2. त्यासाठी कच्चा माल कमी किमतीत मिळवणे गरजेचे होते. 3. त्यासाठी स्वतःची मक्तेदारी असणाऱ्या वसाहती मिळवणे गरजेचे होते. क मुद्दा आहे अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. 1. औद्योगिक क्रांतीमुळे युरोपातील भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत झाला. 2. हा वर्ग आपले अतिरिक्त भांडवल सुरक्षित बाजारपेठांमध्ये गुंतवू लागला. 3. आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहती सुरक्षित असल्याने वसाहतवादाला चालना मिळाली. प्रश्न दुसरा, 1857च्या पूर्वीच्या लढ्यांची माहिती लिहा. भिल्लांचा उठाव, रामोशी समाजाचा उठाव, सावंतवाडीतील उठाव. या मुद्द्यांच्या आधारे आपण उत्तर पाहूया. भिल्लांचा उठाव. उत्तर, पेशवाईच्या शेवटच्या कालखंडात खानदेश भागात भिल्ल जमातीने ब्रिटिशांविरुद्ध अनेकदा उठाव केले. हे उठाव इंग्रजांनी कधी दडपशाहीने तर कधी सामोपचाराने मिटवले. या उठावांची माहिती. 1818चा उठाव. 1. खानदेश 1818 साली ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्ल एकत्र आले. 2. कैदेतून निसटलेल्या त्रिंबकजी डेंगळे यांच्या प्रेरणेने त्यांचे पुतणे गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली हजारो भिल्लांनी उठाव केला. 3. कॅप्टन ब्रिग्ज याने भिल्लांची रसद बंद करून त्यांची कोंडी केली. 4. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याने सामोपचाराचे धोरण स्वीकारत भिल्लांनाच वाटसरूंचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले. 5. काही भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन द्यायला सुरुवात केली. 6. एकाच वेळी भिल्लांना सवलती देऊन व त्याच वेळी त्यांची गळचेपी करून त्यांना शरण यायला इंग्रजांनी भाग पाडले. 1822चा उठाव. 1. 1822मध्ये हरिया या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव कॅप्टन रॉबिन्सन याने दडपून टाकला. 2. लेफ्टनंट ऑट्रम याने भिल्लांनी केलेल्या उठावही मोडून काढला. 3. भिल्लांना विश्वासात घेऊन शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. 4. त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांना माफी दिली गेली. त्यांना जमिनी देण्यात आल्या. भिल्लांची सैन्यात भरती केली गेली. अशा रीतीने सामोपचाराचे धोरण स्वीकारून भिल्लांचे उठाव कमी करण्याचा प्रयत्न झाला. दुसरा मुद्दा आहे रामोशी समाजाचा उठाव. उत्तर. 1. सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी चित्तूर सेन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उठावात उमाजी नाईक आणि संतू नाईक हे आघाडीवर होते. 2. त्यांनी पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज ताब्यात घेतला. 3. 1824मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. 4. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच उमाजी नाईक आणि त्यांचे साथीदार यांना पकडण्यासाठी सरकारने 5,000 रुपयांचे इनाम लावले. गावकऱ्यांनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा व पैसे न देण्याचा आदेश काढला. 5. उमाजीबद्दलची माहिती सरकारला दिलीच पाहिजे व आदेश न पाळणाऱ्यांची वतने जप्त केली जातील असेही सरकारने जाहीर केले. शरण येणाऱ्यांना माफी देण्याचे आश्वासन दिले गेले. 6. कॅप्टन डेव्हिसच्या घोडदळाला उमाजी नाईक यांना शोधण्यात अपयश आले. 7. सातारा, वाई, भोर, कोल्हापूर या भागात उमाजींचा संघर्ष चालू होता. 8. इंग्रजांना ठार मारण्याचे आदेश उमाजींनी दिलेले होते. 9. कॅप्टन मॅकिंटोशने उमाजींचा सतत पाठलाग केला. अखेरीस भोरजवळ त्यांना पकडण्यात आले. 10. उमाजी नाईकांवर खटला भरण्यात येऊन त्यांना फाशी देण्यात आले. क मुद्दा आहे सावंतवाडीतील उठाव. 1. इंग्रजांचे अन्यायी धोरण पाहून सावंतवाडीतील सरदारांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध उठाव केला. 2. परंतु भारतीय संस्थानातील इंग्रजांचा प्रतिनिधी पॉलिटिकल एजंट स्पूनर याने हा उठाव मोडून काढला.
3. त्यानंतरही उठावातील काही सरदारांनी एकत्र येऊन लढा देण्याचा प्रयत्न केला. 4. 1845 सावंतवाडीच्या परिसरात लष्करी कायदा पुकारण्यात येऊन कॅप्टन ऑट्रम याने उठाव पूर्णतः मोडून काढला. प्रश्न क्रमांक 3. दुसऱ्या महायुद्धाविषयी सविस्तर माहिती लिहा. मुद्दे आहेत: महायुद्धाची कारणे, महायुद्धाची वाटचाल, जपानचा युद्ध प्रवेश. पाहूया आपण पहिला मुद्दा, दुसऱ्या महायुद्धाची कारणे. 1. राष्ट्रसंघाला राष्ट्रातील वाद व कलह सोडवता आले नाहीत. 2. पहिल्या महायुद्धातील पराभूत जर्मनीवर लादलेला व्हर्सायचा तह, अपमानकारक तह हिटलरने झुगारून देऊन जर्मनीचे लष्करी सामर्थ्य वाढवले. 3. साम्यवादी सोव्हिएत रशिया बलवान होणे इंग्लंड फ्रान्सला अस्वस्थ करणारे होते. जर्मनी हा रशियाचा शत्रू म्हणून जर्मनीच्या लष्करवाढीकडे इंग्लंड फ्रान्सने दुर्लक्ष केले. 4. जर्मनीने 1938 चेकोस्लोवाकियाचा सुडेटन प्रांत मिळवला. दुसरा मुद्दा आहे दुसऱ्या महायुद्धाची वाटचाल. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने तटस्थ असलेल्या पोलंडवर आक्रमण केले. 2. पोलंडवरील आक्रमणामुळे इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध जाहीर केले. 3. जर्मनीने अल्पावधीत डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, हॉलंड जिंकून 1940 पॅरिसवर हल्ला केला. 4. डंकर्कवरील हल्ल्यात सापडलेले इंग्लंडचे 2.5 लाख सैनिक तेथून जलद गतीने हलवण्यात इंग्लंडला यश आले. तिसरा मुद्दा आहे जपानचा युद्ध प्रवेश. 1. जर्मनीची बाजू घेणाऱ्या जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर बॉम्ब हल्ला करून ते निकामी केले. 2. अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध घोषित केले. 3. जपानने फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जिंकले. 4. आसाम, आराकान जिंकून जपानने इम्फाळपर्यंत आघाडी घेतली. 5. अमेरिकेने फिलिपाईन्स मुक्त केला तरी जपान शरण येत नव्हता. 6. अमेरिकेने प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले व या विध्वंसक बॉम्ब हल्ल्यांनी जपान शरण आला. 7. 15 ऑगस्ट 1945 रोजी दुसरे महायुद्ध संपले. प्रश्न क्रमांक 4. शीतयुद्धाविषयी माहिती लिहा. मुद्दा आहे शीतयुद्धाची व्याख्या, शीतयुद्धाची पार्श्वभूमी आणि शीतयुद्धाची वाटचाल. पहिला मुद्दा आहे शीतयुद्धाच्या व्याख्या लिहूया. 1. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही व कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. 2. वृत्तपत्रात लेखन करणारा स्तंभलेखक वॉल्टर लिपमन याने प्रथम कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध हा शब्द प्रयोग केला. शीतयुद्धाची पार्श्वभूमी हा दुसरा मुद्दा आहे. 1. दुसरे महायुद्ध हे शीतयुद्धाचे प्रमुख कारण ठरले. 2. या युद्धाने इंग्लंड व फ्रान्सचे महत्त्व कमी झाले. 3. युद्धकाळात सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर अमेरिकन व दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवले. 4. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपने साम्यवादी विचारसरणीचा तर पश्चिम युरोपने लोकशाही विचारसरणीचा स्वीकार केला. 5. पूर्व युरोप व पश्चिम युरोप अशी विभागणी होऊन शीतयुद्धाला सुरुवात झाली. 6. लोकशाहीचा पुरस्कार करणारा पश्चिम युरोप व साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार करणारा पूर्व युरोप या विभाजनाला सर विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा अशी संज्ञा वापरली आहे. मुद्दा आहे शीतयुद्धाची वाटचाल. 1. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने मार्शल प्लॅन ही योजना आखली. 2. या योजनेप्रमाणे साम्यवादापासून रोखण्यासाठी युरोपियन राष्ट्रांना आर्थिक मदत सुरू केली. 3. या विरोधात रशियाने आशिया व आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिले. 4. युरोपात तणाव वाढला पण प्रत्यक्षात युद्ध झाले नाही. या परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हणतात. 5. सोव्हिएत रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार होता तर भांडवलशाही विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांची खाजगी मालकीचा विचार मध्यवर्ती होता. 5वा प्रश्न आहे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान. उत्तर: प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि सार्वत्रिकीकरणासाठी केंद्र शासनाने अनेक योजना अंमलात आणल्या. त्यातील काही योजनांची माहिती. मुद्दा आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP.
1. प्राथमिक शाळेत 100% पटनोंदणी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली पाहिजे व विद्यार्थ्यांची गळती रोखणे इत्यादी उद्दिष्टे असलेली ही योजना शासनाने 1994 मध्ये सुरू केली. 2. सुरुवातीस हा कार्यक्रम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, हरियाणा व आसाम अशा 7 राज्यात राबवण्यात आला. 3. या उपक्रमासाठी जागतिक बँकेने आर्थिक मदत दिलेली होती. ब मुद्दा आहे शालेय पोषण आहार. 1. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्याचे योग्य पोषण व्हावे म्हणून शासनाने मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. 2. ही योजना 15 ऑगस्ट 1995 पासून देशभर सुरू झाली. 3. पोषक घटकांनी युक्त असा शिजवलेला आहार या योजनेअंतर्गत मुलांना दिला जातो. 4. जेथे शिजवलेला आहार देणे शक्य नव्हते तेथे धान्य पुरवण्याची सोय करण्यात आली. क. सर्व शिक्षा अभियान. 1. 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आला. 2. प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करणे हा या योजनेचा प्रमुख हेतू होता. 3. 2001 मध्ये सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. सारे शिकूया पुढे जाऊया हे या अभियानाचे घोषवाक्य होते. 4. खडूफळा योजना, पोषक आहार योजना अशा सर्व योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली होती. 5. मुलींचे शिक्षण, दिव्यांगाचे शिक्षण याकडे या योजनेत विशेष लक्ष देण्यात आले होते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची 2001ची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच संगीता भालसिंग या नावाचं टेलिग्रॅम चॅनल आहे, ते पण जॉईन करा. तिथेही तुम्हाला अधिक मार्गदर्शन मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.